जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत जयसिंगपूर शहर विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ संपन्न झाला। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील तसेच गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे उपस्थित होते। जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत जयसिंगपूर शहर विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ आज करण्यात आला। माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांची प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ झाला। यावेळी मराठा समाज सांस्कृतिक भवन इथं प्रचार सभा झाली आहे। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरच्या नगरपालिका इतिहासात यड्रावकर कधीही लोकनियुक्त नगराध्यक्ष होऊ शकत नाहीत, हा इतिहास आहे, तो यावेळी कायम राहणार असल्याचं सांगितलंय। तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम या सामान्य व्यक्तीला तसेच पॅनलला निवडून द्या असं आवाहन केलंय। यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष नीता माने यांनी नगरपालिकेत यड्रावकर यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर टीकास्त्र सोडलंय। प्रॉपर्टी कार्ड काढून देतो म्हणून 8 वर्ष राजकारण केलं, मात्र कार्ड काढले नाहीत अशी टीका केली। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी जयसिंगपुरात ईडीचे छापे पडतील त्यावेळी आश्चर्य वाटून घेऊ नका असं सांगितलंय। तर माजी जिल्हा परिषद सदस्य भाजप नेते विजय भोजे यांनी यड्रावकर यांच्यावर निशाणा साधत मुख्याधिकारी टीना गवळी यांचे नाव न घेता जर लोकांची कामं प्रशासन म्हणून केला नाही तर दिवसात चांदणे दाखवू असा इशारा दिलाय। तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांनी मी जयसिंगपूर शहराचा मालक नाही, सेवक म्हणून काम करणार असल्याचं सांगितलंय। यावेळी उमेदवार, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते।